नमस्कार. आज आपण गणित विषयातील संख्यांवरील क्रिया या कौशल्यातील 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून शिक्षणशास्त्र पद्धतीने वजाबाकी कशी करावी हे पाहणार आहोत. तर प्रथम ही शिक्षणशास्त्र पद्धती म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. गणित विषय शिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, धोरणे आणि सिद्धांताचा अभ्यास म्हणजेच गणित शिकवण्याची शिक्षणशास्त्र पद्धती होय. या पद्धतीत गणिताचे ज्ञान प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गणिताच्या अभ्यासाला अधिक सोपे व अर्थपूर्ण बनवण्यासाठी गणितीय 6 भाषांचा वापर केला जातो. त्या भाषा म्हणजेच बोटांची भाषा, वस्तूंची भाषा, कृतींची भाषा, चित्रभाषा, ध्वनींची भाषा आणि अंकांची भाषा. आता शिक्षणशास्त्र पद्धतीचे महत्त्व अगदी सोप्या पद्धतीत सांगायचे झाले तर या पद्धतीने अध्ययन करताना मुलांना अगदी सोपे आणि मनोरंजक वाटते. अमूर्त संकल्पनांची अचूक समज होते. आता 0 ते 20 अंकांची वजाबाकी आपण मुलांना जेव्हा शिकवणार आहोत तेव्हा मुलांमध्ये पूर्वज्ञान काय असणे अपेक्षित आहे, तर मुलांना 0 ते 20 अंक उलटसुलट क्रमाने म्हणता येतात. मुलं क्रमाने अंक म्हणतात पण उलट क्रमाने म्हणण्याचाही पुरेपूर सराव घ्यायचा आहे. त्याचबरोबर पूर्वज्ञानात वस्तूंची, चित्रांची एकास एक संगती मुलांना लावता असेही गृहीत धरले आहे. तसेच मुलांना 0 ते 20 अंकांच्या कहाण्या बनवता येतात असेही पूर्वज्ञानात गृहीत धरले आहे. मुलांचे पूर्वज्ञान जागृत केल्यानंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष वजाबाकी शिकवणार आहोत तेव्हा डायरेक्ट अंक घेऊन त्यांची वजाबाकी शिकवायची नाही. तर वजाबाकी संबोध मुलांमध्ये दृढ होण्यासाठी सर्वप्रथम 0 ते 20 अंकांसाठी आपण बोटांची भाषा वापरणार आहोत. आता बोटांच्या भाषेमध्ये जेव्हा आपण वजाबाकी घेणार आहोत 0 ते 20 अंकांच्या बाबतीत तर सुरुवातीला मी 10च बोटांचा वापर करून दाखवत आहे. पण इथे आता 20 पर्यंत जेव्हा आपण वजाबाकी घेणार आहोत तेव्हा आपण मुलांना मित्रांच्या मदतीने सुद्धा त्यांच्या बोटांचा वापर करून वजाबाकी इथे शिकवायची आहे. समजा मी इथे 8 बोटे उघडली आहेत, त्यातील मी 3 बोटे मिटवली आहेत, तर किती बोटे राहिलीत? यावेळी मुलांकडून 1 2 3 4 5 असे न मोजून घेता डायरेक्ट 5 असे उत्तर येणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे बोटांच्या भाषेत वजाबाकीचा पुरेसा सराव घ्यायचा आहे. त्यानंतर वस्तूंच्या भाषेकडे जायचे आहे. या भाषेचा वापर करताना मुलांना आपल्या गणित पेटीतील ठोकळे, जोडो ब्लॉक्स, बीड्स, बाहुल्या अशा विविध वस्तूंची आपण उपलब्धता करून द्यायची आहे आणि त्यानंतर वजाबाकी घ्यायची आहे. समजा माझ्याकडे ते मी इथे एक उदाहरण घेते. टेबलवरती मी हे 12 बटन्स घेतलेले आहेत आणि त्यातील मी 8 बटन्स कमी केलेले आहेत. तर टेबलवर किती बटन्स शिल्लक राहणार आहेत? तर मुलांकडून अशीच कृती करून घ्यायची आहेत. बटन्स लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर 8 बटन्स कमी केलेले आहेत, तर 4 असं उत्तर मुलांकडून येणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून वजाबाकीच्या विविध उदाहरणांचा सराव घ्यायचा आहे. आता वस्तू बाजूला ठेवून आपण कृतींच्या भाषेकडे वळणार आहोत. कृतींच्या भाषेत वजाबाकी घेताना मुलांना लक्षपूर्वक ऐकण्यास आणि आपण केलेली कृती नीट पाहण्यास सांगावी. इथे आता मी उजव्या हाताने काही चुटक्या वाजवते आणि आता डाव्या हाताने काही चुटक्या वाजवते. त्या मुलांनी ऐकले आहेत आणि आता त्यांनी पहिल्या वेळी मी किती चुटक्या कमी वाजवल्या याचे उत्तर द्यायचं आहे. मग मुले उत्तर देतील की पहिल्या वेळी 6, दुसऱ्या वेळी 9 चुटक्या म्हणजेच 3 चुटक्या कमी वाजवल्या आहेत. अशा प्रकारे टाळ्या, उड्या अशा विविध कृतींचा वापर करून भरपूर सराव घ्यायचा आहे. यावेळी मात्र आपण फळ्यावर चित्र काढून मग त्यावर काट मारून किंवा काही चित्र रंगवून किती चित्र उरली किंवा किती चित्र रंगवायची बाकी आहेत हे विचारून वजाबाकीचा संबोध स्पष्ट करायचा आहे. इथे आता आपण पाहूया. इथे काही चित्र आहेत, 12 चित्र आहेत आणि आपण मुलांना विचारायचं आहे. अशा चित्रांचाही आपण मुलांना चित्रही उपलब्ध करून देऊ शकतो. 12 चित्र होती, त्यामधील 4 चित्रांवर मी काट मारलेली आहे. किती चित्र उरली? तर 8 चित्र उरली असं मुलांनी एका दृष्टिक्षेपात सांगणं येथे अपेक्षित आहे. अशा प्रकारे विविध चित्रांचा सराव घेऊन आपल्याला वजाबाकीचा संबोध स्पष्ट करायचा आहे.
आता आपण ध्वनींच्या भाषेमध्ये जेव्हा वजाबाकीचा सराव घेणार आहोत तेव्हा प्रत्यक्ष चिन्हासाठी ध्वनीचा उपयोग करणार आहोत. जसं की आपण बोटांच्या भाषेमध्ये उदाहरण घेतलं होतं की मी 8 बोटं उघडली आहेत, त्यातली 3 बोटं मी मिटवली आहेत. तर या ठिकाणी 8 वजा 3 बरोबर 5 असं येथे येणे अपेक्षित आहे. म्हणजेच वजा आणि बरोबर या चिन्हांच्या ध्वनीचा वापर या भाषेमध्ये करायचा आहे. त्यानंतर कृतींच्या भाषेमध्ये चुटक्यांचे उदाहरण घेतले होते. तिथेही उजव्या हाताने 7 चुटक्या वाजवल्या, डाव्या हाताने समजा 11 चुटक्या वाजवल्या, तर उजव्या हाताने किती चुटक्या कमी वाजवल्या, तर इथे सुद्धा डाव्या हाताने जास्त चुटक्या वाजवल्या आहेत, म्हणून 11 वजा 7 बरोबर 4 चुटक्या उजव्या हाताने कमी वाजवल्या आहेत. याप्रमाणे सराव घ्यायचा आहे. आता अंकांच्या भाषेमध्ये जेव्हा आपण वजाबाकी मुलांकडून घेणार आहोत तेव्हा आपल्याला वरील 4 भाषांच्या माध्यमातून मुलांना अंकांच्या भाषेमध्ये व्यक्त करण्याचा सराव घ्यायचा आहे. इथे मी वस्तूंच्या भाषेमध्ये दाखवते. इथे मी 16 बटन्स ठेवलेले आहेत आणि त्यावेळीच मुलांच्या नजरेसमोर 16 हा अंक ठेवलेला आहे. आता मला 16 मधून 4 वजा करायचे आहेत, म्हणून त्यावेळीच कमी करायचे आहेत, म्हणून वजाचं चिन्ह हे मुलांच्या नजरेसमोर द्यायचं आहे. आणि हे मी 4 कमी केले, 4 कमी केले, त्यासाठी मी 4 हा अंकसुद्धा मुलांच्या समोर ठेवलेला आहे. आणि शिल्लक किती राहिले म्हणजेच बरोबर 12 राहिलेले आहेत, त्या 12साठी हे 12 हा अंक ठेवलेला आहे. अशा प्रकारे इतर भाषांमधून सुद्धा मुलांना अंकाच्या भाषेकडे व्यक्त करता येणं गरजेचं आहे. गणिती भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी एका गणितीय भाषेत व्यक्त केलेली संख्या विद्यार्थ्याला दुसऱ्या गणितीय भाषेत दाखवता आली पाहिजे, म्हणजेच त्यांना संबोध स्पष्ट झाला आहे असे समजते. जसे की यामध्ये सरावासाठी आपण असा एक खेळही घेऊ शकतो की एक गट एका भाषेत व्यक्त होईल आणि इतर गट तेच गणित विविध भाषेमधून दाखवतील. जसे की इथे बघा, वस्तूंच्या भाषेमध्ये मी मांडलेलं आहे 12 बटन्स वजा मी 4 केलेले आहेत. तेच इथे चित्रांच्या भाषेमध्ये दाखवलेलं आहे. 12 चित्र आहेत, त्यामधून 4 चित्र वजा केली आहेत आणि तेच अंकांमध्ये व्यक्त झालेलं आहे. वरील गणितीय भाषांमध्ये पुरेसा सराव झाल्यानंतर मगच केवळ अंक भाषेचा वापर करायचा आहे. धन्यवाद.